रमजानाचे बल्लीसर मसले राहता मनसे पुसते राहता त्यासोबत रमजानाची चंद मसाईल इंशाअल्लाह सांगून होतले. समान पहिली चीज रोजो फर्ज कोणा ऊपर जाता. रोजो फर्ज जाऊन का दलन सम्मान पहिला मुसलमान जाऊन गैर मुस्लिमा पर रोज़े फ़र्ज रहना है म्हणजे धरतात ते लेकिन ते का सवाब मिलने के का ईमान ज़रूरी इस्लाम ज़रूरी. दूसरी चीज़ रोज़ो धरतलो मानुस अक्लमंद होता ओळखू का असतं आपले निके नुकते. एक माणूस पिसवलो वाटे त्याच्या ऊपर रोज़ो फ़र्ज नाही. एक मन त्याचा दिमाग बराबर नाही तो बोड आपल्या ह्याच्या भितर का राहणार बास सुजान माणसे राहतात बोडे आपल्या खैला भितर राहणार बास घरची म्हणजे जबरदस्ती त्यांना रोजो धरू लावतात या पुस्तकात काफी दिया का बोल ती माणसे जे कोणाचो दिमागी तवाजून बराबर नाही रोजो फर्जकच नाही. रोजो फर्ज नाही बोला त्यांच्यावर फिदिया नाही. तिसरी चीज जे कोणते राहता बालेग जाऊनच बालेग जाण्यापुढे रोजो फर्ज राहणार. चणवे वाटे दाखली चणवा आम्ही रोजो धरूची मस करू का. बाज रिवायते भितर येतात की 7 वर्षाची उम्रे भितर चणवा आम्ही रोजो धरू सांगू कस जे किसी 9 12 दिवशी लेकिन फर्ज राहणार त्यांच्या ऊपर आदत घालूचे धरते धरते जे किता बालिग झाला मग फर्ज राहता त्यांना तो रोजो धरूची आदत जाता. त्यासोबत ती उम्रे भितर आम्ही त्यांना आदत घालू का त्यांच्यावर काही फर्ज नाही. बोझ जाते असे स्कूला आवतात डबल बोझ जाता परेशानी जातात जोर करून जबरदस्ती करून ढकलेली चणवा आम्ही जरूर लावून म्हणजे तरगीब देऊ का निक्क्यांना सांगू का धरले भले निक्की चीज असं भेजो को आम्ही ख्याल दानो का कि एक मुसलमान राहू का दूसरो अक्लमंद राहू का तीसरो बालेग राहू का चौथे रोजो धरूची ताकद को राहू का. जे कोणा रोजो धरूची ताकद नाही कुरान सांगलो की त्यांची तर्फीन फिद्या द्या बोललो फइद्दतुन मिन अय्यामिन उखर तुका ना कधी ताकदच नाही तो बिजो रोजो धरू शके नाही. असं कमजोर माणसे वाटत बाद माणसा सांगता डॉक्टर रोजो धर नका बोलून सांगता. या तिसरी माणसे जबरदस्ती जबर करून रोजो धरू नये कारण बड़े पूछता मी का करूँ मका भले रोजो धरूचे मन असे लेकिन आपली इस्तिहादिशी असे की रोजो धरलं मी बीमार पडता डॉक्टर बिलकुल मना करते वाटे तरी ते ऐकून करून आम्ही बीजे रोजो धरू असो म्हणजे जबरदस्ती आपल्या ऊपर जुल्म कर म्हणून आमका सांगायला सिहात भरवचे एको शरीयतचो मकसद हो. आमची जिस्मात तकलीफ देऊन कोणती इबादत करू आमका अल्लाह सांगायला हेजी को आम्ही ख्याल दनो का एक माणसा भितर ताकद कच नाही तरी तिसरी माणसावर रोजो काय फर्ज राहणार जरुरी राहणार. दूसरी जो मसला असे रोजो धरूचे आला आमका कळता की चांद पनवकास या तरी चांद पनवकास 29वीं तारीख जगोदी राहतात 30वीं रात एक माणूस को अगर चांद पलता आणि तो येऊन कादियाकडे गवाही देता त्याची गवाही काजी कबूल केलं तरी ऐलान करू शकता. अलबत्ता अबुलियती गवाही या जे कोणते नाबालिग चणवे राहतात या गुलाम राहतात त्यांची गवाहीचं एतबार नाही. पडले जे कोणती माणसे वाटेत समजबूत बरतली माणसे निक्की माणसे वाटेत अखलाक त्यांचे निक्के असे कॅरेक्टर निक्को असे ते येऊन काजी साहेबाकडे गवाही देतात ती गवाही रोजो आमका फर्ज जाता. अगर चांद देखल नाही तरी 30 शाबान झाला मग बिजी चांद पनवची जरूरत राहणार म्हणजे पुस्तक 30 शाबान झालं चांद देखलो का नाही चांद देखलो का नाही 30 तारीख झाला मग बिजी चांद पनवची जरूरत नाही. चांद देखो देखे ना तुम राहो आमच्या ऊपर रोजो फर्ज जाता. असं 30 शाबान जिची काल झाले म्हणजे जारी तारीख शोधू सुरू केली पलवची हरकत नाही लेकिन त्याच्या सबब चांद देखो का जरुरी नाही 30 तारीख झाला मग आणि एककडे चांद पडला मग आसपासचे जे कोणते इलाके राहतात जे कोणते बगलाचे राहता बाज बल्ले माणसे 144 किलोमीटर मतला एक राहता का त्याच्या मग बदलता का. बहरहाल जे कोणते उलमा सांगता बगलाचे इलाके त्यांच्या ऊपर को रोजो फर्ज राहता भल्ली दुरली माणसा ऊपर काय जरूरी राहणार. मुस्लिम शरीफची रिवायत असे की हजरत कुरैब बोलून एक सहाबी होते ते शाम दुगून मदीना आयले ती हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास रजी अल्लाह तआला अन्हु त्यांना पूछले की तुमचे हिंगा चांद कितना पडले त्यांनी बोलले की जुमा दिसाची रात आणि जुमा राती जे कोणती रात जुमा दिसाची राहतात ती राती आम्ही पडले. हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास बोलले तुम्ही पडले होते का होय बोलले भल्ली माणसे पडले होते आणि हजरत मुआविया सम्मा रोजो धरूचो हुकुम दिलो बोलले. हजरत अब्दुल्ला इब्न अब्बास बोलले लेकिन आम्ही मदीना भितर शनिवार दिवसाची राती पडले असं आम्ही आज रोजो धरतलो बोलले तरी शामची गवाही त्यांनी कबूल केला आपल्या हिंगा पडलो त्याने एतबार केले. असं इमाम शाफी वगैरे बोलता की जे कोणत्या इलाकात पलता ते इलाकाची माणसं आणि आसपासची माणसावर फर्ज राहता भल्ली दूर पडले तरी आमच्या ऊपर
हें जरुरी राहना ते हे जो को आम्ही ख्याल म्हणजे पुस्तक एकच चांद संबंध जाऊ काढणं टाइम सवासकडे बराबर जाऊ सकेना तरी चांद कशी येऊन जाऊ सकता साइंसी एतबारान को बराबर दाने चीज जाऊ असं भेजो को आम्ही ख्याल धरू का चांद पडला मग जे खे ऐलान जाता ते मुताबिक धरूचे येऊन हुज्जतो करूचे ही चीज़ों को जरूर हे बराबर नाही व्हडले जे काही सांगता आमचे काजी साहब राहता समूह मशवरा करून सांगतात तिंगा ते फैसला पर आम्ही राजी राहता इसी करी एक मसलो पुसते राहतात लाज भितर येऊन पहिलाकच आमचे जहनात राहतात की एक कडे चांद पडले मसलन आता भटकले चांद पडले दुसरे काय सौदियाचे मसलन तिंगा एक दिसा पुढे पडले चांद सौदिया चांद पडले तेजा मग आम्ही हिंगा आयला मग आमकां अगर हिंगा रोजू ज्यादा जाते असे तिंगा एक दीस फुडें जाले तरी हिंगा 30वे दिसा तुम्ही पावले तिंगाचे मुताबिक सन असे लेकिन हिंगा तुम्ही पावले हिंगा सन ना हिंगा रोजू असे तरी आमकां रोजू धरूचे फर्ज जाता तोराना भितर येतात फमन शहीद मिनकुम शहर फल्यसुम जे कोणा हो मास पिलो तांकां रोजू धरूकास त्या सबब जे किंवा अगर आम्ही एक दिसा फुडें चांद पडले दुसरे कडेन आमी वचून पावले आनी तिंगा रोजू असे तर आमकां तिंगाचे मुताबिक अमल करूं का जे के पावले तिंगाचे मुताबिक अमल करूं का येते हिंगा आमी चांद पडून गेले सौदिया गेले तिंगा एक दिसा फुडें सन जालो तरी आमकां तिंगाचे मुताबिक सन करूं का आनी एक रोजू आमी तेजे पट्ट खजा करूं का वो मसला को भले पुछते रहतात ताचो पेजो को आमी जहन भितर धरूं का बहरहाल जे काही मसाइल रहता कल्ला उलमा कड़े अगर पुछते रहले तरी इंशाअल्लाह मसाइल हल जातले अल्लाह ताला आमकां सम्मत तौफीक दो व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल